नमस्कार, मी ज्ञानदा कदम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये कमालीचं तणावाचं वातावरण आहे। याच तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय सैन्य आपली सज्जता, आपली ताकद दाखवून देत आहे। सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यानं थेट गंगा एक्सप्रेसवेवरती लढाऊ विमानं उतरवत पाकिस्तानला इशारा दिलाय। शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवरती भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांची यशस्वी लँडिंग प्रक्रिया सर्वांना पाहायला मिळाली आणि खरं तर ही एक केवळ ट्रायल होती। पण गंगा एक्सप्रेसवेवरती उतरलेल्या लढाऊ विमानांचा आवाज हा थेट पाकिस्तानच्या इस्लामाबादपर्यंत जाऊन पोहोचलाय। भारताच्या लढाऊ विमानांची गर्जना, गंगा एक्सप्रेसवर सामर्थ्याचं दर्शन, भारत मोठ्या कारवाईच्या तयारी, विमानांच्या गर्जनेनं पाकच्या पोटात गोळा। भारतीय सैन्याला फ्री हँड दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर अभूतपूर्व तणाव आहे। अशा परिस्थितीत भारतीय सैन्याच्या युद्धाभ्यासानं पाकिस्तानची हवा टाईट झाली आहे। शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता वायुसेनेचं C-295 हे लढाऊ विमान मेरठ प्रयागराज गंगा एक्सप्रेसवर अवतरलं आणि भारताच्या लढाऊ विमानांच्या गर्जनेचा इस्लामाबाद, कराची आणि लाहोरपर्यंत पोहोचलेला आवाज पाकिस्तानच्या मनात धडकी भरवणारा होता। कारण लढाऊ विमानं रनवेवर नाही तर थेट हायवेवरून उड्डाण घेत होती। हे भारताच्या सामर्थ्याचं आणि सज्जतेचं जगाला दर्शन होतं। युद्धाच्या काळात शत्रूच्या रनवेला प्रामुख्यानं टार्गेट करून उद्ध्वस्त केलं जातं। अशा वेळी जर हायवेज रनवे म्हणून वापरले जाणार असतील तर शत्रूसाठी हे किती मोठं आव्हान आहे याचा अंदाज पाकिस्तानला आला असेल। ज्या गंगा एक्सप्रेसवरून विमानांनी टेक ऑफ केलं ते गंगा एक्सप्रेस कराची पासून 1188 किलोमीटरवर आहे, तर इस्लामाबाद 744 किलोमीटरवर आहे, तर लाहोर अवघ्या 487 किलोमीटरवर आहे। याच गंगा एक्सप्रेस पासून पाकिस्तानमधलं रावळपिंडी 733 किलोमीटर, तर पाकव्याप्त काश्मीर 719 किलोमीटरवर आहे। यावेळी जॅग्वार, सुखोई, मिराज आणि भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक असलेलं राफेलही एक्सप्रेस वेवर अवतरलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादळी वाऱ्यातही विमानांनी आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं। दिवसानंतर रात्रीही अशाच प्रकारची चाचणी केली जाणार आहे। गंगा एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशातला चौथा असा हायवे आहे ज्यावर विमानं लँड आणि उड्डाण करू शकतील। 36,230 कोटी रुपये खर्च करून मेरठ ते प्रयागराज असा 594 किलोमीटरचा हा एक्सप्रेस बनवण्यात आलाय। वायुसेना, थलसेना आणि जलसेना यांनी मिळून हे ठरवलंच असेल की काय करायचं, आणि जे ठरवलं असेल त्याच्यासाठी हा सराव सुरू आहे असं मला वाटतं। संपूर्ण युद्ध हे हवं आहे आपल्याला, आता हवं आहे असं नाही, परंतु तयारी ही तर सगळी शेवटपर्यंतचीच असते। भारतानं गेल्या काही वर्षात सीमा भागात अनेक पायाभूत सुविधा उभ्या केल्या, तसंच अंतर्गत भागातही केलेली गुंतवणूक बदललेल्या भारताचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे। ज्या रस्त्यावरून वाहनं चालतात तिथं आणीबाणीच्या काळात लढाऊ विमानं लँड आणि टेक ऑफ करू शकणार असतील तर हे शत्रूच्या पोटात गोळा आणणार आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।